संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतोय. सध्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन सुरू आहे. अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवक हे अतिरिक्त ठरत आहे. पण शिक्षण सेवक जरी अतिरिक्त जिल्हा परिषदमध्ये ठरत असले तरी त्यांचं समायोजन ही शासनाची जबाबदारी आहे आणि ते इतर जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांचं समायोजन त्या ठिकाणी होऊ शकतं. परंतु यामध्ये आता आणखीन एक मुद्दा पुढे आलेला आहे, तो म्हणजे संस्थेचा. अनेक संस्थेमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आपले शिक्षण सेवक जॉईन झालेले आहेत आणि अशामध्येच काही संस्थेमध्ये आपले शिक्षक हे अतिरिक्त त्या ठिकाणी ठरत आहे. माझ्याकडे जवळपास 2-3 जणांनी अशीच इन्क्वायरी केलेली आहे, ज्यामध्ये एक मुंबईवरून मला कॉल आलेला. त्यांनी सांगितले की सर, आमची पहिली जे स्टाफ होता तो 7 जणांचा होता. त्यानंतर एक मॅडम रिटायर्ड झाल्या आणि त्यांच्याकडे 6 शिक्षक त्या स्टाफमध्ये राहिले. त्यामध्ये 4 शिक्षक जवळपास हे अतिरिक्त ठरलेले आहेत. म्हणजे पटसंख्या एवढी कमी झाली आहे की त्यामुळे जवळपास 4 शिक्षक हे अतिरिक्त ठरले आणि त्यामध्ये 2 हे उपशिक्षक आणि 2 हे शिक्षण सेवक आहेत आणि ते ज्युनियर त्या ठिकाणी ज्युनियर म्हणून टीचर म्हणून त्या ठिकाणी लागलेले आहेत. त्यामुळं 1.5 वर्ष त्यांना आत्ता झालं आहे. अशामध्येच 1.5 वर्षामध्ये जर ते अतिरिक्त ठरत असतील तर त्यांचं समायोजन होणार का, आता हा प्रश्न त्या ठिकाणी पुढं आलेला आहे. त्यांनी उपसंचालकाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर अजूनही त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, परंतु त्यांच्याकडनं अजून त्यांना कुठलाही पत्र किंवा कुठलाही आश्वासन त्यांच्याकडनं दिलेलं नाही आहे. त्यामुळं आता त्यांना अतिरिक्त ठरवल्या जाते की सेवा समाप्त केल्या जाते हे पाहावं लागणार आहे. कारण आपण बरेच मागच्या 15 दिवसामध्ये सेवा समाप्तीचे आदेश बघितले असतील की यवतमाळमध्ये अल्पसंख्याकमध्ये लागणारे जे शिक्षण सेवक होते, म्हणजे 1.5 वर्ष आधी त्यांना जॉईनिंग दिलेली होती, ते अतिरिक्त ठरल्यामुळे त्यांच्या सेवा ह्या समाप्त केलेल्या होत्या. अशामध्येच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून लागलेल्या शिक्षकांच्या सेवा आता समाप्त होतील का, की त्यांना त्या ठिकाणी संरक्षण मिळेल, याबाबतचा कुठलाही शासनाचा स्पष्ट असा शासन निर्णय नाही आहे. त्यामुळं आपले पवित्र पोर्टलमधून लागणारे शिक्षण सेवक हे सध्या गोंधळामध्ये आहेत. एक त्या ठिकाणी शासनाचा निर्णय आहे, परंतु तो निर्णय हा जुना निर्णय आहे. तो निर्णय कुठला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. परंतु नवीन जर आपण बघितलं तर नवीनमध्ये असा कुठलाही शासनाचा शासन निर्णय नाही आहे. तर हा जो शासन निर्णय तुम्हाला दिसतोय ना, तर हा शासन निर्णय जुना आहे, म्हणजे आत्ताचा शासन निर्णय नाही आहे. तर 27 जून 2016चा शासन निर्णय आहे. त्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचं यामध्ये काय सांगितलेलं आहे की 2009 नुसार शाळांची सन 13-14 आणि 14-15ची संच मान्यता करताना काही शिक्षण सेवक हे अतिरिक्त ठरलेले आहे. सदर शिक्षण सेवकांना सेवेतून न काढण्याबाबत शासनात अनेक निवेदनं प्राप्त झाली. याबाबत विधिमंडळातही वेळोवेळी चर्चा उपस्थित झालेली आहे. आणि यामध्ये काय केलेलं होतं की उच्च न्यायालय मुंबई येथील रिट याचिका क्रमांक, हे जे याचिका क्रमांक दिलेला आहे 90-26/2014 मध्ये शासन निर्णय 13/12-13 व दिनांक 28/8-15 मधील संच मान्यतेबाबतच्या तरतूद न्यायालयात आव्हानित करण्यात आले होते. म्हणजे 2013चा एक शासन निर्णय आणि 15च्या शासन निर्णयाला त्या ठिकाणी काही शिक्षक सेवकांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक रिट पिटिशन दाखल केली होती आणि ती 2014 मध्ये 90-26 ही रिट पिटिशन त्या ठिकाणी होती. तर त्याला आव्हान दिलेलं होतं. तर यामध्ये काय सांगितलं की रोजी शासनाने निर्देश देऊन सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने कारवाई करण्यावर निर्देश दिले होते. सदर न्यायिक प्रकरणामुळे सन 13-14 पासूनची शाळाची संच मान्यता व अनुषंगिक कार्यवाही प्रलंबित होती. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार शाळाची संच मान्यता 2013-14 आणि 14-15 शैक्षणिक वर्षामध्ये संच मान्यता करताना काही शिक्षण सेवक अतिरिक्त ठरले होते आणि त्यांना समायोजन करा म्हणून काही निवेदन दिले. तर त्यांनी काय सांगितले की अतिरिक्त शिक्षकांचे सेवेत समायोजन करायच्या
अनुषंगाने खालील बाबीचा विचारात घेणे आवश्यक आहे. काय की राज्यात वर्ष 15-16च्या संच मान्यतेनंतर 8,000 शिक्षक अतिरिक्त ठरतील. बघा, 2014-15-16 मध्ये 8,000 शिक्षक अतिरिक्त ठरतील. शिक्षकांना काम नसले तरी वेतन द्यावं लागणार आहे. सरळ सारख्या संगणकीय प्रणाली व आधार कार्डच्या वापरामुळे कुठेही विद्यार्थ्यांची खोटी उपस्थिती दाखवता येत नाही. राज्याचे जन्मदर घटत आहे. सोयी अर्थसहित शाळा मोठ्या प्रमाणात सुरू होत आहेत. त्यामुळे अनुदानित मुलांची संख्या दरवर्षी कमी होत असून पुढील काही वर्ष असंच कल राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही वर्ष नवीन शिक्षक नेमावे लागणार नाही अशी शक्यता आहे. 15 मध्ये तथापि कोणत्याही शासन शाळेत आधीच्या पटापेक्षा अधिक मुले असल्यास अतिरिक्त शिक्षकांची गरज भासते. नियमाप्रमाणे हे पद अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांमधून भरवायचे असले तरी संवर्ग, प्रवर्ग, विषय इत्यादीचे नियम पाळून नवीन व्यक्ती पाठवण्यास काहीसा कालावधी लागण्याची शक्यता त्या काळामध्ये मुलांना शिक्षकांशिवाय ठेवता येत नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अन्य व्यक्तीची नियुक्ती संस्था चालकाकडून करण्यात येते. मात्र अशा व्यक्ती ठेवताना ते पुढील काळात स्थायी नियमित होणार आहे असा भ्रम त्या व्यक्तीच्या, संस्थेच्या अशा दोघांच्याही राहण्याची शक्यता असते. सदर नियुक्ती स्थायित्व मिळवण्याकरता विविध मार्गाने दबाव आणले जातात. त्यामुळे अशा व्यक्तीची आवश्यकता पुढील काळामध्ये फक्त प्रतीक्षा यादीतून नियमित शिक्षक मिळेपर्यंत असल्यामुळे एका वेळी 6 महिने करताच्या कालावधीसाठी त्यांना कंत्राटी पद्धतीने नेमणूक करणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या नियुक्ती आदेशात अतिरिक्त ठरलेले शिक्षक येईपर्यंत किंवा 6 महिने यापैकी जे आधी घडेल त्या कालावधीसाठी कंत्राटी नियुक्ती करण्यात येत असा उल्लेख करणे आवश्यक आहे. उपरोक्त सर्व बाबी पाहता अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षण सेवकांना सेवेतून कमी न करता त्यांची प्रतीक्षा सूची तयार करून त्यांचे अन्यत्र समायोजन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता शासन निर्णय बघा, 13-14-14-15च्या संचमान्यतेनुसार काही शिक्षण सेवक अतिरिक्त ठरत आहेत. तसेच यापुढे वेळोवेळी होणाऱ्या संचमान्यतेत शिक्षण सेवक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. अशा शिक्षण सेवकाचे समायोजन खालील अटी व शर्तीच्या आधारे अन्यत्र करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. ज्यामध्ये काय दिलं की संच मान्यतेत अतिरिक्त ठरणाऱ्या नियमित सहाय्यक शिक्षकांच्या अन्यत्र मंजूर रिक्त पदावर प्रथम समायोजन करण्यात येईल. म्हणजे जे उपशिक्षक आहेत ना, त्या उपशिक्षकांचं पहिलं काय होणार, समायोजन होणार. पहिलं उपशिक्षक यांना प्राधान्य. त्यानंतर अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षण सेवकांची राज्याची ऑनलाईन सामायिक यादी, प्रतीक्षा यादी आयुक्त शिक्षण यांच्या स्तरावर करण्यात यावी. त्यानंतर सांगितले की सदर प्रतीक्षा यादी तयार करताना ती सेवा ज्येष्ठतेनुसार करण्यात यावी. यासाठी पुढील प्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात यावी. सदर शिक्षण सेवकाची नियुक्ती विहित निकषानुसार मंजूर पदावर झालेली असावी. ज्या शिक्षण सेवकाची नियुक्ती दिनांकाप्रमाणे सर्वात जास्त सेवा झाली असेल अशा शिक्षण सेवकाचे नाव प्रत्यक्ष यादीत क्रमांक 1 वर घेण्यात यावे. त्यानंतर नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकाचे नाव प्रत्यक्ष यादी क्रमांक घेण्यात यावे. शिक्षण सेवक म्हणून सेवा कालावधी समान झाले असल्यास, त्यांचे वय जास्त असल्यास त्यांचे नाव सेवा ज्येष्ठता यादीत वर राहील. ज्येष्ठता यादी दरवर्षी 1 जून रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. सदर यादीबाबत काही तक्रार मतभेद असल्यास आयुक्त शिक्षण यांचा निर्णय अंतिम राहील. सदर निर्णयाविरुद्ध अपील करण्यास झाल्यास ते प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्याकडे करता येईल. त्यावेळी निर्णय त्यांचा सर्वांना बंधनकारक राहील. प्रतीक्षा यादीवरील शिक्षण सेवकामार्फत रिक्त पदे भरताना सेवा ज्येष्ठतेने भरण्यात यावी. रिक्त पद भरताना संवर्ग, प्रवर्ग, विषय इत्यादी बाबी नियमानुसार तपासून ते भरण्यात यावे. तथापि सदर बाबी तपासण्याकरता काही कालावधी लागण्याची शक्यता पाहता विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरता अतिरिक्त शिक्षक अथवा प्रत्यक्ष यादीतील शिक्षण सेवक उपलब्ध होईपर्यंत संस्था चालकास विहित अर्थ धारण करणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या कालावधीसाठी करता येईल. मात्र अशा नियुक्ती करताना नियुक्तीपत्रात खालील बाबी त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख करावा. म्हणजे अतिरिक्त ठरलेले शिक्षक येईपर्यंत 6 किंवा जे आधी घडेल त्यांना, म्हणजे याच्यामध्ये शिक्षण सेवकाचं काही सांगितलं नाही, पण प्रत्यक्ष यादीवरील शिक्षण सेवकाची पुनर्नियुक्ती करताना आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करणे आवश्यक राहील. अशा अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षण सेवकांना अतिरिक्त ठरवलेल्या कालावधीत मानधन अनुज्ञेय असणार नाही. म्हणजे शिक्षण सेवक जर अतिरिक्त ठरला त्याला मानधन दिला जात नाही. समायोजन करताना नियमित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा. तर हा निर्णय फक्त सन 2013-14 व 14-15च्या
संच मान्यतेने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षण सेवकांना लागू राहील. म्हणजे हा जो निर्णय होता तो निर्णय फक्त कोणासाठी होता तर 2013 म्हणजे 13-14 आणि 14 त्या ठिकाणी 15 ह्या 2 शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे कालावधीमध्ये जे शिक्षण सेवक अतिरिक्त ठरले त्या शिक्षकांसाठीचा हा शासनाने शासन निर्णय त्या ठिकाणी काढलेला होता, हा अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षण सेवकांच्या समायोजनाबाबतीत. परंतु आत्ता पण एक अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या संदर्भातला शासन निर्णय आलेला आहे, पण त्यामध्ये शिक्षण सेवकाचा उल्लेख नाही आहे. त्यामुळं अनेक शिक्षण सेवक हे सध्या कन्फ्यूज आहेत. जर संस्थेमध्ये जर ते अतिरिक्त ठरले तर सध्या तरी कुठला शासनाचा असा निर्णय नाही आहे, शासन निर्णय कुठला शिक्षण सेवकाच्या बाबतीत आलेला नाही आहे. आणि मग असा निर्णय नसेल तर शासन कुठल्या पद्धतीनं या अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचं समायोजन करेल किंवा याबाबत शालेय स्तरातून कुठला निर्णय होईल का, किंवा शिक्षण आयुक्त कार्यालयातून काही त्या ठिकाणी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल का, तर हे आता पाहावं लागणार आहे. कारण मला अनेक जणांचे त्या संदर्भातले कॉल आलेले. आपण सुद्धा संघटनेच्या माध्यमातून आयुक्त कार्यालय आणि राज्य शासनाकडे त्या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत. परंतु हा निर्णय फक्त 2 वर्षासाठी लागू होता. त्यामुळं अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षण सेवकांचं काय हा प्रश्न पुन्हा एकदा नव्याने निर्माण झालेला आहे. आणि जर कोणी असे शिक्षण सेवक असतील जे संस्थेवरती अतिरिक्त ठरलेले आहेत आणि त्याबाबत संस्थाचालक असतील किंवा उपसंचालकाकडून तुम्हाला कुठलाही म्हणजे पत्र आलेलं नसेल किंवा कुठलाही माहिती दिल्या गेली नसेल तर अशा शिक्षण सेवकांनी माझ्याशी संपर्क करावा. माझा नंबर सर्वांपर्यंत आहेतच, परंतु पुन्हा एकदा मी नंबर सांगतोय. हा नंबर आहे ज्यांना हा नंबर आहे जे अतिरिक्त ठरलेले शिक्षण सेवक असतील संस्थेवरती त्यांनी या नंबरवरती संपर्क करावा. या नंबरवरती त्यांच्या डिटेल्स पाठवा. आपण एकत्रित येऊन शासनाकडे या संदर्भामध्ये पाठपुरावा करून जसा हा GR निघाला होता तो GR काढण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाठपुरावा करूया. कारण हा विषय फक्त जिल्हा परिषदचा नाही आणि जिल्हा परिषदला अडचण येत नाही, परंतु हा विषय संस्थेचा आहे. संस्थेच्या संदर्भातला शासन निर्णय आवश्यक आहे. याबाबत फक्त एकच शासन निर्णय त्या ठिकाणी शिक्षण सेवाबाबत दिसतोय. माहिती जर आवडली असेल तर आपल्या इतर शिक्षण सेवकांपर्यंत किंवा शिक्षकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.